गाथा 19 की देशना तथा स्वतंत्र व्याख्यान मुख्यतया गाथा प्रेम कसे स्वतंत्र व्याख्यानाच्या मुख्यतेने 3 गाथा सांगितल्या जातात. तद यथा स्वपर भेद विज्ञान अभावे जीवा तावत अज्ञानी भवती. काय विचार केला होता? वाक्य अत्यंत महत्वाचं आहे ना. स्वपर भेद विज्ञानाचा अभाव असताना जीव
तोपर्यंत अज्ञानी आहे, तावत अज्ञानी भवती, अज्ञानी आहे तर अज्ञानी असतो. परम किंतु कियत् कालपर्यंत इति न ज्ञायते एवं पृष्ठे सती प्रथमगाथायां प्रत्युत्तरं ददाति. परंतु तो किती काळपर्यंत अज्ञानी राहतो हे सांगले जात नाही. किती काळपर्यंत राहतो असा प्रश्न केला असताना या 19 नंबरच्या गाथेत उत्तर दिला, समाधान केला. म्हणजे मला जे सांगायचं आहे की स्वपर भेद विज्ञान नाही. मग स्वपर भेद विज्ञान कोणत्या गुणस्थानात नसते? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या गुणस्थानात नाही. अगती गृहस्थी जर स्वपर भेद विज्ञान करतो तर सम्यक दृष्टी होतो. म्हणजे चौथ्या गुणस्थानात स्वपर भेद विज्ञान म्हणजे केवळ मुनींसाठी आहे ही मान्यता चुकीची. समयसार केवळ मुलींनी वाचावा ही मान्यता चुकीची. जर मुली भावलिंगी आहेत, भेदविज्ञान युक्त आहेत, तर त्यांची मुख्यता कोणती आहे? मुख्यता कोणाची आहे? की जो अज्ञानी जीव आहे, जो मिथ्यादृष्टी जीव आहे, त्या मिथ्यादृष्टी जीवाला भेदज्ञान करण्यासाठी, सम्यक दर्शन प्रगट करण्यासाठी, सम्यक ज्ञान प्रगट करण्यासाठी, सम्यक चरित्र प्रगट करण्यासाठी हा समयसार आहे. म्हणून बालवाडीत समयसार लावायचा म्हणजे जिथे जिथे अज्ञानी जीव आहे त्याची मुख्यता आहे, त्याला संकेत करायचा. सम्यक दृष्टी साधक आहे, त्याला संकेत जो केला ती जास्त दृढता करण्यासाठी. पण मुख्यता कुणाला दिली तर जो अज्ञानी स्वरूप आहे, भेदविज्ञानाने रहित आहे, अशा जीवाला समजून सांगा. मी जेव्हा जीव म्हणेल की मी अज्ञानी आहे हे मला कसं कळेल, आणि मी किती काळपर्यंत अज्ञानी राहतो हे मला कसं कळेल, याचा प्रसंग दाखवायचा. मुख्य काय बघा, कसं राहतो ते पाहिजे. कम्मे, कर्मे म्हणजे काय? कर्मणी, ज्ञानावरणादी व्रजकर्मणी, रागादी भावकर्मणीच. कर्म या शब्दातून दोन अर्थ करून गेले पाहिजे. कर्मणी म्हणून ज्ञानावरणादी व्रजकर्म दिले, 8 प्रकारचे द्रव्यकर्म आणि 8 प्रकारचे रागादी भावकर्म. म्हणजे कर्म या शब्दातून एकच अर्थ का तुम्ही घेतला नाही असं जर विचारलंय तर काय उत्तर दिलं? यात दोन्ही अर्थ आहेत. असं आहे की नाही? यात दोन्ही अर्थ आहेत. मग याची सप्तमी दिली म्हणजे यांच्यामध्ये आपलं स्वरूप पाहतो, यांच्यामध्ये आपलं स्वरूप पाहतो. आणि नो कर्मणीच्या शरीरादी नो कर्म, शरीरादी नो कर्मामध्ये अहम अहम इति प्रतीती, यांच्यामध्ये मी आहे अशी जी प्रतीती आहे ती कशी आहे की नाही? मग अशी जर प्रतीती केली तर काय होते? अज्ञान होते असं सांगायचं. अशी जोपर्यंत प्रतीती आहे तोपर्यंत अज्ञान आहे. बघा, अज्ञान ओळखायला जागा दिली आहे. प्रथमतः आपलं चित्त अवलोकित करा, आपल्या चित्तावर अवलोकन करा, आपल्या विचारात काय येते अवलोकन करा, की आपण स्वतः आजपर्यंत कधी एकच विभक्ताला अनुभवले का? आजपर्यंत एकच विभक्ताला अनुभवले नाही तर याचाच विचार केला की नाही? एक नो कर्माचा स्वरूपाचा विचार केला, शरीराबद्दलचा विचार केला आणि त्यात आम्ही रागद्वेषच केले. दुसरं काय झालं का? बघा की माझं शरीर सुंदर आहे ती मला लगेच अहंकार, तुझं शरीर कुरूप आहे ते मी ज्याला चिडवलं तू नकटा आहे. माझे डोळे टपोरी कमळासारखे आहेत म्हणून मी सुंदर आहे, म्हणून माझ्याबद्दल तर मी लगेच गर्व केला. आणि माझे डोळे कसे तरी आहेत याच्याबद्दल विचार केला की लगेच वाईट जो आहे तसा विचार केला तर दुःखी झाले. काय विचार केला? म्हणजे आपलं चित्त भोगताय. एकदा तुम्हाला सांगितलं की काय त्या भावीला पण विचारलं, काय भावी काही साड्या नाहीत काय? साड्या नाही सांगू का बहिला?
तिने सांगितलं साड्यामध्ये सगळ्या अद्यावत पद्धतीच्या सगळ्या साड्या तयार आहेत. अलंकार सांगू का? अलंकार आहेत. मुलं वाला आहेत का? मुलं वाला आहेत. खायला प्यायला काही कमी आहे? माझ्या स्वतः स्वयंपाकशास्त्र आहे तर काय मीच करून खायचे काय ते मला ते विचारत नाही. ते सांगतात काय करायचं ते तू बघ. तेव्हा माझ्या असं सासूबाई सुद्धा अशा आहेत आध्यात्मिक आहेत. त्यामुळे त्याही काही म्हणत नाही की आमचं शिजवायचं तमकं शिजवायचं. त्यांनी आता रिटायर्ड ड्युटी सांभाळली. तेव्हा त्या गोष्टीत माझं काही राहिलेलं नाही. पण तरी सुद्धा मला दुःख होतं. मग दुःख कुठे आहे की नाही? आपण एक गोष्ट पाहिली होती. तसं इथे आपल्या चित्ताच्या भावी एक उदाहरण आहे, सिंबॉल आहे, उपलक्षणात्मक आहे. आपलं चित्त जेव्हा दुःखी होत आहे तेव्हा काय करते पहा. या शब्दाबद्दल विचार करतात की जाडं झालं, बारीक झालं, कृश झालं, मोठं झालं, स्थूल झालं, याचा विचार करून आम्ही रागी देशी झालो. आपण स्वतःच किंवा दुसऱ्याला आम्ही तसा विचार केला, रागद्वेष केले की दुसऱ्याच्या शरीराकडे पाहून शरीर वाळा असंच आम्ही विचार केला ना. असद्भूत व्यवहारण्याचं जे आमचं शाश्वत नाही, उपचरित आहे ना. अनुपचरित असद्भूत व्यवहार आणि अर्धखाना जो आहे त्या दृष्टिकोनातून संस्थे संबंध आहे. पण याच्याशी चिंतन करीत राहिलो. मी एक इंद्रिय, 2 इंद्रिय, 3 इंद्रिय, 4 इंद्रिय, असौधी पंचेंद्रिय, सौधी पंचेंद्रिय, असौधी पंचेंद्रिय, सौधी पंचेंद्रिय, या गोष्टी पाहिल्या की नाही आपण. न कर्माविषयी विचार केला. म्हणजे हे जे न कर्म शब्द आहेत त्याच्यामध्ये आपलेपणाची प्रतीती केली. किंवा मुलं बाळ जी आहेत, नातेवाईक जे आहेत त्यांच्यामध्ये आपलेपणाची प्रतीती केली. उपचारित असं व्यवहार. भारतीय धनवान दंडी लडका वगैरे एक नाही. दंड आणि काठी आणि दंड भिन्न भिन्न आहे. तसे छत्री आणि पिंशी आत्म्यापासून भिन्न आहे. तसे ही मुलं बाळ तुमच्यापासून भिन्न आहेत की नाही, पण त्याच्यामध्ये आपले पण पाहिलं. कोणी मुलाबाळामध्ये आपले पण पाहतो, कोणी गुरुमध्ये आपले पण पाहतो. बाप जसे म्हणतो काय, पिताजी काय म्हणतो, माझ्या मुलाचा नाव लौकिक सगळीकडे बसेल. माझा तर पसू शकला नाही, मी तितका शहाणा झालो नाही, मी इतका प्रसिद्धीला पावलो नाही, पण माझ्या या बाळाची प्रसिद्धी जगविख्यात, जगात सगळीकडे ख्याती पसरो. कोणी म्हणे मला बाळ नाही किंवा माझं बाळ आहे तितकी शहाणी नाही, मग माझ्या भावाचं बाळ आहे त्याची ख्याती सगळीकडे पसरो, किंवा माझा जो भाचा आहे त्याची ख्याती सगळीकडे पसरो. मग ही जशी ख्यातीची अपेक्षा करीत राहिलो, न कर्मातन करीत राहिलो. तसे इथे कोणी गुरु पद्धत, गुरुने आमच्या डिग्र्याने संबोधिलं पाहिजे, ही काय आहे, न कर्माचीच ख्याती आहे. आमच्या पद्धतीने त्यांची आम्ही डिग्र्याने ख्याती सगळीकडे बसलो. कशाची, याच्यातच अडकलो आम्ही. मंदिराची ख्याती, चमत्कारांची ख्याती सगळीकडे पसरो. आणि चमत्कार कशाचा, चैतन्य चमत्कार नाही तो चमत्कार, पण त्याच्यात आम्ही पसरलो, त्याच्या जाहिरात येतो. काय सांगितलं, तुम्ही या पारसनाथाचा अभिषेक करा, मग तुम्हाला लगेच गुटगुटीत बाळ बाळच, बंगला लगेच उभा राहील. तुम्ही बघा तर इथे येऊन महावीरजीचा एक अभिषेक करा, लगेच बंगला उभा राहील. म्हणजे चमत्कार होतो, अतिशय क्षेत्र आहे. हे म्हणजे कुठे अडकलो आम्ही, या नोकर्मामध्ये. विचार करा, त्या नोकर्माचेच विचार केले कुठे आहे, त्याच्यात आम्ही अहम प्रतीती केली. कोणी काय म्हणतो, आमच्या भागातला हा महाराज आहे म्हणून, आमच्या देशातला म्हणून, भरत क्षेत्रातला आहे म्हणून, कुंड आमचा महाराज. अरे कसे नोकर्मा आहे तुमचं ते, त्याच्याबद्दल अहम प्रतीती. कुंड म्हणतात ती अहम प्रतीती सोड. ही जोपर्यंत तुझी प्रतीती आहे तोपर्यंत तू अज्ञानी आहे, स्वेच्छा दृष्टी आहे. माझं कशाचा, खरं खरं सांगितलं म्हणजे तुम्हा सगळ्यांना वाईट वाटतं, पण सांगितल्याशिवाय राहत नाही. कारण माझं मरण जवळ आलं तर काय सांग. तुम्हाला ही नक्की गॅरंटी आहे का? काल जसं त्या एका व्यक्तीने सांगितलं की जे सध्याचं गजपंथ आहे ते गजपंथ तेच आहे नाही. तशाच जी कुंथलगिरी आहे ती तिथंच त्यांची कुंथलगिरी होती, ही तुम्हाला गॅरंटी आहे.
गिरणार आहे, त्या गिरणारावर 5व्या तुटीवर तुम्हाला आता दर्शन करायला कोणी जाऊ देत नाही. बाबा म्हणतो की त्या जो बाबा बसलेला कोणी असतो तो पहिल्या तुम्ही तुकावरच्या कुठे आणले पादुका? पहिल्या तुटीवर आणले. तुम्हाला माहित आहे की नाही, गेला की नाही गिरणार? आता पहिल्या तुटीवर आणलेत सगळ्या पादुका. नवीन नेमिनाथांच्या चरण पादुकांची प्रतिष्ठा केली. एक 10-20 वर्षात तिथेच रूढी पडेल. पुढच्या 5व्या तुटीवर कोण जाणार आहे? नाहीतरी त्या मला वाटतं 4थ्या तुटीवर जाताच येत नाही, कडा असा कोसळल्यासारखा आहे, कधीतरी दोरी बांधून वगैरे कुणीतरी जात असेल, नाहीतर तो 5व्या तुटीवरून तिकडचं दिसतोय. अनिरुद्ध नाही का? तुम्ही गेला की नाही ना? म्हणजे मला काय सांगायचं की जिथं चरण पादुका त्याच जागा आहे ती तुम्हाला गॅरंटी आहे का? नाहीतरी तुम्ही इथे लासवण्यात त्यांची समाधी झाली, त्यांची समाधी स्थापन कुठे केली? अगदी ताजं उदाहरण धर्मसागरांच्या बाबतीत जायगावात, तिथं त्यांनी समाधी म्हणून सांगलं काय? मग जागेबद्दल इतका का गोंधळ? खरं अगदी विचार मंथनाला तुम्हाला चालना, जाताना सरळ जाणार जायचंच कधी आपलं काम हे की नाही? तुम्हाला विचार करायला लावून चाललाय की या पद्धतीने तुम्ही विचार करा, सत्य घासानं करा की कुठल्या तरी डोंगरावर टेकून ठेवले की डोंगराची माती आणायची, अंगाला फासायची. कशाच्या नौकर्माला तुम्ही काय घासून बसलात? आणि त्यातून माझा रोग जातो, अमुक जात आहे, तमुक जात आहे, कुठलं काय घेऊन बसलात? ती माती राहिली. असेही काही क्षेत्र नसलेलं कसं मला म्हणायचं नाही, पण त्याच्यावर विश्वास किती ठेवायचा? ठीक आहे की त्या निमित्ताने तुम्ही यात्रेला जाल, त्या निमित्ताने तुम्ही त्या ठिकाणी जाल, ही एक भावना संभावना दिली, त्या ठिकाणी तुम्ही क्षेत्र प्रदर्शन मांडलं एक अमुक ठिकाणची जागा म्हणून, पण कितीच तुम्ही त्याला महत्व देणार? अगदी शांत चित्ताने विचार करणार, काय सांगतोय लक्षात घेण्यासारखं आहे. मग या न कर्माबद्दल विचार करणार, त्या न कर्मात अहमी ही प्रतिती करणार, सगळा अज्ञान अंधकार नाही काय? निमित्त म्हणून पाहुणे गोळा करायसाठी तुम्ही केली असेल, पूजा केली असेल, कशाची भक्ती केली असेल, कोणी पूजेचा कार्यक्रम ठेवून पाहुणे गोळा केले असतील, कोणी एखादा गायनाचा कार्यक्रम ठेवून पाहुणे गोळा केले असतील. आमच्याकडे लता मंगेशकरचा कार्यक्रम आहे म्हणून तुम्ही सगळेजण या. मी नाही असं जनता सांगते, नाही तर महाराज तुमच्याकडे लता मंगेशकर कधी सांगतो. हे काम कसे ऐकण्याच्या स्पर्धेचे आपण जी अशी प्रतिती करतो आहोत, अहंभाव जो करतो आहोत, आपलेपणाचा सद्भावाचा आधाराचा सद्भाव ज्यात पाहतो, सद्भाव त्यात आहे का बाबा? आपला सद्भाव आपल्या चैतन्यात नाही का? विचार. जागेसाठी हजारो रुपये खर्च होतो, वा भांडणं तंटे मारामार्या, कुठं काय आलं? अरे जी जागा, जे क्षेत्र चैतन्याचं अहम, जे क्षेत्र असंख्यात प्रदेशी क्षेत्र, ते तुमचं अहम, पण त्याची प्रतिती किती केली म्हणता है ना? जोपर्यंत केली नाही तोपर्यंत अज्ञानी आहे. कर्माबद्दल लावा, द्रव्यकर्म जे आहेत त्या द्रव्यकर्माबद्दल काय म्हणतो? मला असं पुण्यकर्म बांधलाय, माझा असं पापकर्म बांधलाय, याची प्रतिती करता, त्याचा विचार करता. काय हो आमचं ज्ञानावर कर्म असं बांधलं गेलं आहे, काय करायचं? काय करायचं? आमचं मोहनीय कर्म असं आहे. द्रव्यकर्म जे आहे बाहेरचं बांधले, त्याच्याबद्दलचा विचार करता. त्याच्याबद्दल मी कर्म बांधलो, मी पुण्यकर्म बांधलो, मी असे शिव है ना, पुण्यकर्म द्रव्यकर्म बांधलं, याच्याबद्दलचे मग अति कर्म लावा, नुसतं प्रकृती लावा. त्या कर्माबद्दलची अहम अशी प्रचिती केली तर त्याचं लक्षणच कोणतं आहे? स्पर्श रसगंध वर्णवाला. मग त्यात आपण कसे नाही? विकार केले, विकाराच्या सानिध्यात ते येऊन आमच्याशी बद्ध झाले, परंतु ते आपले आहेत का? आणखी थोडासा विचार करा. समजा रस्त्याने निघाला, मग आजकाल तर काय वाहनांची पद्धत, सायकलवाला येईल, मोटारवाला येईल, कोणीतरी हळूच मागून धडक मारून जाईल, ठीक आहे. काहीतरी समजा त्याचं गाडी जरा शेजारी जरा प्रेम करून जाईल, म्हणजे चिकटून जाईल कळेस. मग त्याचं बंधन काय म्हणायचं? ते ग्रीस म्हणा, ऑइल म्हणा, तेल म्हणा, काय लागलं की तेल सांडलं, काहीतरी झालं तर धूळ बाई जी आहे, धुली कण जे आहे ते येऊन आपल्या प्रेमाने बसतात. तिथे का नाही बसतात?
बस चिकटतात. मग आपण रागद्वेष केला म्हणजे धुलीकण जे आहे द्रव्य कर्माचे ते येऊन प्रेमाने बसतात. मग त्याच्यात आपलेपणा पाहायचा का? आणि जोपर्यंत त्याच्यात आम्ही आपलेपणा पाहतो तेव्हा अज्ञान नाही का आमचं? म्हणजे काय सांगता येते? असा विचार करणं अज्ञान आहे. तू अज्ञानी राहू नकोस. हे द्रव्यकर्म आलं का? तिथे धूळ चिटकली का चिटकली, तसे हे कर्मबद्ध झाले का? द्रव्यकर्म येऊन बद्ध झाले यात कोणी नकार दिला नाही. सिद्धांच्या जवळ ते राहिले नाहीत हे खरं. पूर्वी बांधले होते ते निघून गेले, नवीन आले बांधले म्हणजे शाश्वत राहत नाही हेही निश्चित आहे की नाही? कारण मर्यादा किती दिली, स्थिती किती काळ दिली या द्रव्यकर्माची? जास्तीत जास्त 70 कोडाकोडीचे, बाकी सगळे त्यातले चाकलेच. म्हणजे हे शाश्वत राहणार नाही, अनादी अनंत राहणार नाही. मग जे अनादी अनंत राहणार नाही त्यात आमचं आहे सत्ता, अशी आम्ही प्रतीती करणं चूक नाही का? हे प्रतीती जेव्हा करता, विकृत प्रतीती करतात त्याला म्हणतात अज्ञान. त्याच्या आणखी दिलं रागादी भाव कर्मणी. मी द्वेष केला, मी प्रीती केली, मी क्रोध केला, मी मान केला, मी माया केली, मी लोभ केला. याच्याबद्दल क्रोधामध्ये आपली प्रती, अहो असा चिडलो, असा चिडलो, असा चिडलो, हो हो. क्रोधाची माझी अशी माझी प्रतीतीपणा केल्या, हे भावकर्म काय? अहो असा गेलो तिथे असा चिडलो म्हणजे मी असा क्रोध केला. हा क्रोध जो आहे तो शाश्वत आहे का? पण त्याच्याशी आम्ही प्रीती केली, एकत्व केलं. अहमिती प्रतीती म्हणजे काय? ते म्हणजे माझं स्वरूप. द्वेष करणारे आम्ही, त्या घराण्याशी द्वेष करणारे आम्ही, या घराण्याशी द्वेष करणारे आम्ही. अरे कोण तुम्ही? हे ओळखा. जोपर्यंत त्या क्रोधाशी एकत्व करून जाणतात तोपर्यंत अज्ञान. मग आजपर्यंत मी अज्ञान राहिलं तर आत्ता ते म्हणतात सोडून दे त्याला, विचाराने सोडायचं, दुसरं काय करायचं है ना? रागद्वेष विचाराने सोडायचे म्हणजे काय? आपल्या ध्रुवात नाही, मी ध्रुव स्वरूपाने शाश्वत शुद्ध आहे अशी प्रतीती करणं म्हणजे क्रोध आपलं स्वरूप नाही. मग आपल्या ध्रुवाची ध्रुवरूपाने शाश्वत शुद्धतेची प्रतीती केली नाही तर क्रोधाबद्दलची प्रतीती करता. किंवा दुसरा एखादा चोर काय अशी कुटील नीती केली चाणक्य. उदाहरण बाकीच्यांचे नाही तर अशी कुटील नीती केली, असा मायाचार केला, अशी डिटेक्टिव्हगिरी केली, असे काय असं काय म्हणायचं हेरगिरी केली, मायाचार केला, कपट नीती केली. असा या कपट नीतीमध्ये पटाईत असणारा हा माझी म्हणतो, माझं ते सोड. तुला येते काय असे हे? तुला येते कोरोना काय सांगतात काय दुसरे? तुला काय मायाचार कसा येते? तुला धंदा कसा होणार? म्हणजे मी असा मायाचार करण्यामध्ये पटाईत आहे तर मी माझे भाव द्रव्य नाही का विचार करेल. भाव कर्म अशुद्ध निश्चय फक्त कर्ण या विषयाचा विचार करतात. त्यात जोपर्यंत अहमची प्रतीती आहे तोपर्यंत म्हणतात अज्ञान. पुण्यकर्म करणारा, पापकर्म करणारा अहमिती प्रतीती. पुष्कळ मग पापाची कथा ऐकून वाटेल नको, पाप नको, सोडून द्या. पण पुण्य करणारा, मी दान देणारा है ना, दान दिलेच नव्हे, मी दानाबद्दलचे शुभभाव करणारा, मी पूजेबद्दलचे शुभभाव करणारा, मी व्रताबद्दलचे शुभभाव करणारा, मी महाव्रताबद्दलचे शुभभाव करणारा, हे पुण्य माझे. मग ते पुण्याबद्दलची ही जी लालूच आहे, अहमिती प्रतीती, मी तो आहे पुण्यवान असणारा, ही म्हणतात ती अज्ञान भावना आहे. काय सांगताय का? मग तसेच म्हणतात एक देश शुद्ध प्रतीती किंवा पूर्ण शुद्ध प्रतीती, या पर्यायाबद्दल जर आपली अहमिती प्रतीती केली तरी ते मिथ्यात्व आहे. इतकं वाचायचं ते आधीमध्ये, रागाआधीमध्ये. कर्म म्हणजे पर्याय, कसं की नाही? भावकर्म म्हणजे अशुद्ध पर्याय जशा तशा एक देश शुद्ध पर्याय आणि पूर्ण शुद्ध पर्याय. या पर्याय स्वरूपामध्ये आपलं म्हणून जर प्रतीती केली तर त्याला म्हणतात अज्ञान. मी प्रतीती करणारा, मी अनुभव करणारा अशी म्हणून अनुभूतीबद्दलची जर तू एकत्व स्थापन केले, अहमिती प्रतीती केली, अनुभूती मध्ये जर अहमिती प्रतीती केली, शुद्धानुभूती म्हणतो,
शाही केवळ जण म्हणतो अहमिती प्रतीती केली तर म्हटले की बाबा रे तू अजून अज्ञानी आहे. मग ती कुठे टाकलायची? पुण्यच टाकायला महाराज त्रास वाटतो तर तुम्ही आता तर एक शुद्ध पर्याय तिकडे नको. शुद्ध पर्याय तर माझी म्हणून द्या की. पर्याय म्हणजे पर्याय आहे ना. कर्म म्हणजे कार्य, कार्य म्हणजेच पर्याय. ती क्षणावरती आहे, तू त्रिकालवरती आहेस, अव्यय आहेस, अविनाशी आहेस, शाश्वत आहेस. हा ध्रुव जो तुझा एक आहे तो एक रूप आहे आणि बाकीचं आहे ते पण ते भिन्न आहे, माझ्यापासून भिन्न आहे असा विचार करणं. असा जो पण विचार करीत नाही मग कुठल्याही बाहेरचे द्रव्यकर्म म्हणा, भावकर्म म्हणा, न कर्म म्हणा याच्यात जर विचार केला अहमिती तर तोपर्यंत म्हणतात अहमिती प्रतीती जी आहे ती अज्ञान त्यांच्यामध्ये. आता दुसरी भाषा अहकम च कम मनो कम, अहकम च कर्म नो कर्म इति प्रतीती. मग दुसऱ्या पद्धत काय केली? माझ्यामध्ये कर्म आहे. दुसरी प्रतीती काय सांगली? आपण पहिल्यांदा कर्मामध्ये माझी प्रतीती केली, आता दुसरी प्रतीती काय केली? माझ्यामध्ये कर्म आहे. मग माझ्यामध्ये द्रव्य कर्म आहे म्हणजे मी म्हणजे द्रव्य कर्मवाला, मी म्हणजे नो कर्मवाला. माझ्यामध्ये नो कर्म आहे, माझ्यामध्ये भावकर्म आहे. अशी जी प्रतीती केली तर त्याला म्हणतात अज्ञान. त्याला उदाहरण दिलं. यथा घटे वर्णादया गुण. घटामध्ये डेऱ्यामध्ये वर्णादी गुण आहेत आणि घटाकार परिणत पुद्गल स्कंद असते. घटाकार आणि परिणत असणारा पुद्गल स्कंद त्या घटामध्ये आहे. आणि दुसरी पद्धती कशी करतो? वर्णादिषु घट इति अभेदेन है ना. घटामध्ये वर्णाधिक आहे असं म्हटलं किंवा वर्णाधिकामध्ये घट आहे म्हटलं, आकारामध्ये त्या घट आहे म्हटलं तर अशी आहे ना इति अभेदेन म्हणून अभेद रूपानं एक रूपानं जी प्रतीती केली. कशी? यावंतम काल, जोपर्यंत यावंतम काल जितक्या काळपर्यंत अशी एसा प्रत्यक्षभूता अशी जी प्रत्यक्षभूत खरू स्फुटम खरोखर बुद्धी है ना. कर्म नो कर्मणा सह, कर्म नो कर्माबरोबर शुद्ध बुद्ध एक स्वभाव निज परमात्म वस्तुनः एकावृत्ती आपल्या ध्रुवाची एकाकार बुद्धी एकत्व बुद्धी केली. बुद्धी विचार दुसरं काही म्हटलं काय ते सरळ सरळ साध्या भाषेत सांगतात. आणि मग तोपर्यंत काय? अपरिबुद्धो अप्रतिबुद्ध अप्रतिबुद्ध आहे. स्वसंमिती शून्य बहिरात्मा हवदी भवती तावत् कालम तावत् है ना. तोपर्यंत काय शब्द दिले पा? अप्रतिबुद्ध म्हटलं, त्याला दुसरा शब्द काय दिला? स्वसंमिती शून्य, अनुभूतीनी शून्य आहे म्हणजेच बहिरात्मा आहे. मग मुनी होई जर असाच राहिला, देशवृत्ती असाच झाला, गृहस्थी असाच राहिला तर सगळेच अज्ञानी नाही करायचे. पूजा भक्ती करीत नाही, देवळात येत नाही, तोही अज्ञानीच राहिला. म्हणजे ज्याची देवळात मंदिरात येण्याची रुची नाही तो म्हणतो टीव्ही पाहायच्या, मासिकं पाहायच्या, डिटेक्टिव्ह कादंबऱ्या वाचायच्या आहेत, गोष्टी कथा मासिकं वाचायची आहेत, गोष्टी कथा विकटांची, चोऱ्यांच्या कथा, राजाची कथा, भजनाची कथा, स्त्री कथा, अशा गोष्टी ज्यांची रुची आहे, भोगोभोगाच्या पंचेंद्रियाच्या बद्दल ज्यांची बुद्धी आहे ते आत्मानुभूतीने रहित आहे. आणि जरी समजा मंदिरात येतो आहे पण जर आपल्या स्वस्वरूपाची प्रतीती करीत नाही तरी अज्ञानीत राहिला ना बाबा. काय लक्षात येते? अज्ञानी राहिलं की नाही? मग अज्ञानी राहायचं का? कालपर्यंत कळत नाही आपल्याला, कोणी असं म्हणे. पण या घडीला कळता येते की नाही? आत्ताच्या घडीपर्यंत तुम्ही कोणी विचार कसे करीत असाल तर या समयाला या क्षणी विचार मी चिदानंद भगवान आहे. कर्म नो कर्म माझं शाश्वत स्वरूप नव्हे, भावकर्म माझं शाश्वत स्वरूप नव्हे, होणाऱ्या पर्याय माझं शाश्वत स्वरूप नव्हे, मी एक शाश्वत चिदानंद आत्मा आहे अशी प्रतीती करता येईल की नाही? आता या ध्रुवा स्वरूपाची विषयाची ते विषय रूपाने निक्षेप केले गेले, विषय केले, निश्चय न्यायाचा विषय केला, व्यवहार न्यायाचा विषय काय दिले ते?
बहिरात्म्याची ओळख दिली की नाही, मग जो अशी स्वतःची प्रचिती परामध्ये करीत असेल तो बहिरात्मा आहे. मग जो कोणी परकीय व्यक्ती असेल, जर परामध्येच एकत्व करीत असेल तर बहिरात्मा आहे की नाही? काय झालं? बहिरात्माच आहे. सहज ओळखायला येणार नाही. अरे ओळखण्यासाठी ते दिले ना, कशाला प्रश्न विचारला है ना? स्वतःच्या चित्तात आपण बहिरात्म्य आहोत की अंतरात्मा झालो, सम्या दृष्टी झालो की मिथ्या दृष्टी राहिलो, हे ओळखण्यासाठी तर दिली ना माहिती आहे. की कशासाठी माहिती दिली? स्वतः साठीच केली. मग स्वतःच्या चित्तात लावा म्हणतात. कसं लावायला सांगतात पण, अत्र भेदविज्ञान मूलम शुद्धात्मानुभूती स्वतः स्वयं बुद्ध अपेक्षा परता वा बौद्धिक बुद्ध अपेक्षा ये लभन्ते ते पुरुषाः शुभाशुभ बहिर्द्रव्येषु विद्यमानेषु अपि मुकुरंदवत अविकारः भवन्ति इति भावार्थ. पहिली महत्वाची ओळ आहे, लक्षात घ्या. काय म्हणतात? भेद विज्ञानाचं मूळ कोण? शुद्धात्मानुभूती. म्हणजे ध्रुव स्वरूपाबद्दलची बुद्धी. बुद्धीच्या भाषेत आता ना, वर बुद्धी पराचा विचार केला पर की बुद्धी झाली, स्वबद्दलची बुद्धी झाली. मी ध्रुव स्वरूप एकाकार आहे अशी जर बुद्धी केली तर काय ते म्हणतात, स्वतःला तुला सुचला विचार तर बरंच झालं, स्वतः स्वयंबुद्ध झाला असतो. नसेल तर बोधिक बुद्ध, दुसऱ्याने संकेत केला समजून घे आणि आत्ता लगेच प्रतीती कर. प्रतीती करणारा तू आहेस. जोपर्यंत तो संकेत करण्याकडे लक्ष आहे तोपर्यंत अजून बाहेर लक्ष आहे. पण तो संकेत ऐकला, युक्तीने शोधला आणि स्वतःची प्रतीती कर. मग अशी माहिती जर घेतली तर काय येय म्हणते, ज्यांना असा संकेत मिळाला, अनुभव मिळाला, ते पुरुष कसे आहेत? प्रतीती करीत असताना शुभाशुभ बहिर्द्रव्य कसे आहेत? विद्यमानेषु अपि. शब्द महत्वाचा आहे. ओके, सिद्धाची कथा आहे काय? सिद्धात आहेत काय अजून? शुभाशुभ बहिर्द्रव्य विद्यमान त्याजवळ, अविद्यमानेषु पाहिजे होतं. मग तुम्हाला कळालं नाही काय होते शनाचार्य महाराज? अविद्यमान लिहायला पाहिजे होतं बघा, तुम्ही सिद्धाचं वर्णन द्यायला पाहिजे होतं आणि तुम्ही कसं काय लिहिलं? अरे ते म्हणतात तू खुळा आहेस. त्या सिद्धांचं काय वर्णन करायचंय आम्हाला? आम्ही सिद्धांचं वर्णन करीत नाही, म्हणून जे सिद्धांचं वर्णन म्हणून वाचतात चूक नाही काय? आणि मुलीजवळ कोणतं राहिलं? शुभाशुभ बाहेरचं तुमचा परिग्रह, पैसा धन संपत्ती त्याच्याजवळ आहे. अरे गृहस्थीची कथा आहे, लक्षात घे. नाही विद्यमानच आहे. पाठीमागच्या गाठी दाखवलं होतं संसार अवस्थायाम. चौदाव्या गाठीच्या वेळेला काय दाखवलं? संसार अवस्थायाम अबद्ध बुद्ध असतो संसार अवस्थेमध्ये. आणि इथं आता अरे शुभाशुभ जे बाहेर द्रव्याचं विद्यमान असताना अपी दिलाय शब्द, आणखी असताना देखील. कसं उदाहरण दिलंय? मुकुरंदवत अविकारः भवन्ति. आरशामध्ये पराची छाया पडलेली असताना, पाण्यामध्ये बाहेरची छाया पडलेली असताना दिसते, पण त्या छायेकडे किंवा वाटीकडे किंवा बाहेरच्या गोष्टीकडे लक्ष देत होता, त्याच्या पाण्याकडे स्वच्छतेकडे लक्ष दे. तसं मुकुरंदकडे, मुकुरंद आरसा, आपला जो चैतन्य स्वभाव आहे ना, अशासारखा सच्छत्व ज्ञानशक्ती आहे. ज्ञानात विचार तरंग येणार, मग ज्ञानात सगळे विचार तरंग येणार. ज्ञानाच्या आजूबाजूला सगळं परिग्रह असणार. मुलं बाळ असतील, नातेवाईक असतील, अलंकार असतील, वस्त्राधिक असतील, हे सगळे असताना देखील ध्रुव कसा आहे? हा कारण परमात्मा भगवान सदा सर्वकाळ विद्यमान, जे आपलं शाश्वत लक्षण स्वरूप आत्मा कसा आहे? शाश्वत शुद्ध आहे, अविकार. मग ही शुद्धात्मानुभूती घेतात तर पर्याय त्यांच्या काय? पर्यायाचा शुद्ध विचार केला, पर्यायाची परिणती झाली. म्हणजे विषय हा ध्रुवाचा घेतला आणि त्याची प्रतीती केली तर पर्यायात शुद्ध अनुभूती कधी झाली? करावी लागली नाही. बुद्धीत विचार फक्त केला, मी चिदानंद भगवान आहे, की लगे आ पाच मध्ये गेलात लगेच. दिलं की नाही? आ पाच मध्ये मी जय शुद्धात्म द्रव्य का अनुभव करायचं म्हणजे काय? विचार प्रतीती. जाणणं दोन प्रकारचे, विचार दोन प्रकारचे, परोक्ष आणि प्रत्यक्ष. प्रत्यक्ष रूपाचा विचार झाला म्हणजे प्रत्यक्ष रूपाचं ज्ञान झालं. त्याला काय कृती आणली? कशाची कृती आणली? कुठ्या प्रकारे संबंध आला? कशाला संबंध आला? काही संबंध नाही. मी
फळानंद स्वभावी आहे, आनंद बाला एकाकार आहे आणि पर माझ्यापासून भिन्न आहे असं जाणायचं. फळ्यात फळ आहे, फळ्यात परपदार्थ नाही. एकाच भाषात दोन झाले का नाही, आहे काय नाही काय जाणलं. तसं ध्रुवात ध्रुव आहे, ध्रुवात अन्य काही नाही. कारण त्या दिवशी पाण्यात छाया पाहताना पाहिले नाही. छाया पाहिली तर पाणी तिरभूत करीत होतो आणि पाणी पावलं तर छाया आणि वाटी परत तिरभूत झाली, गळून झाली. म्हणजे पाणी स्वच्छ स्वच्छ रूपच आहे. तसं मग चैतन्य ध्रुव शाश्वत स्वच्छ स्वच्छच आहे, अविकारी रूप आहे, निर्विकारी स्वरूपी आहे, शाश्वत निर्विकारी आहे. अशी जर प्रतीती केली तर त्या समयात झाली ना अनुभूती बाबांनो. भेद विज्ञान झालं. मग अनादिकालपासून पुन्हा पुन्हा परंपरेने चालत आलेलं मिथ्यात्व गेलं घळकन निघून, सळकन निघून. किती सोपी कला दिली. बरीच लोकात तसंच सांगितलंय अमृतचंद्राच्या. कथमपि लभन्ते भेद विज्ञान मूला मचरितमनुभूती ये स्वतो स्वामांतो वान्यतो वा प्रतिफलन निमग्न ज्ञानंत भाव स्वभावे मुकुरवंद विकारा संततम स्युः तेव. कथमपि लभन्ते, कसं तरी करून लागतं काय भेद विज्ञान मूळा अचलितम अनुभूतीम स्वतःवा नियतावा. कोणीही जर परीक्षीय येऊन संकेत करीत असेल तशी तुम्हाला प्राप्ती झाली किंवा स्वतःच्या स्वतः विचार करून प्राप्त झाली. ही जर भेदविज्ञान मुळी, भेद विज्ञानाचं मूळ स्वरूप असणारी अनुभूती प्राप्त झाली तर प्रतिफलन निमग्न अनंत भाव स्वभाव रूपान असणारा हा चैतन्य स्वरूप अविकार रूप सततम स्युः. ते सगळे कसे झाले, ते सगळे जण अविकार रूप झाले ना. भेद विज्ञान आणि प्रतीती झाली. काय करायचं बाबा, किती सोपं दिलं. आपल्या विचारावर आहे. म्हणून प्रवचन सारमध्ये एका ओळीत सांगितला, परिणमदी जैन दव्वम तत्कालम तम दीपन्नम. जसा बुद्धिपूर्वक विचार झाला तशी परिस्थिती आली. कसं करायचं बघा. खालच्या ओळी तू उदाहरण दोन्ही देऊन, धम्मा धम्मेन परिणतो आदा धम्मो मुनेयं. धर्माने परिणत झाला तर धर्मवाला, आणि तिथं निखंड करून वाचलं तर अधम्मो परिणतो आदा अधम्मो मुनेयं. ते 186 गाठेच दाखवलं. पुढे मोक्षाधिकार मध्ये समयसार मध्ये दाखवलं की कशी प्रतीती करायची आहे. प्रज्ञेने, प्रज्ञे म्हणजे बुद्धी, इथे बुद्धी शब्द दिला ना. केवढी सोपी गोष्ट दिली आहे. आणि उगीच पण कोलाहल करू लागला की बाबानो ही अनुभूती कशी होणार. गृहस्थी आहे, मी पोरं बाळ आहेत, चिल्ली पिल्ली आहेत, पैसा आहे, धंदा आहे, अडकाय, अमुक आहे, तमुक आहे. अरे काय दुकानावर बसून सिनेमाच्या गप्पा मारता येतात की नाही. टीव्ही जो पाहिला त्याचा विचार करता येतो की नाही. पोरं काय खेळली, क्रिकेटच्या मॅचचा विचार करता की नाही ना. दुकानदारी करता करता सुद्धा तिथे मॅच ऐकता येते की नाही. त्या मॅचचा विचार घेता येतो की नाही डोक्यात. मग मला म्हणायचं हे जरा खेळणं, आत्मानुभूतीचं खेळणं जरा घेतलं तर काय बिघडलं. ही जरा मॅच एक केली तर आहे ना. एक जर आत्मानुभूतीची जर दृष्टी अंतरंगात टाकली, मी चिदानंद भगवान आत्मा, तर परापासून भिन्नत्व असणारे विचार झाले की नाही. परत विचार झाले ना. एक विचार प्रादुर्भूत झाला, दुसरा विचार निघून गेला. क्षेपक्षमज्ञानी आहोत आपण, शैज्ञानिक आहे. शैज्ञानीला सगळंच जाणत आहे हो. त्याची तर एक दिवस अडचण झाली असते, पण तो विचारागत झाला. आपण क्षेपक्षमज्ञानी आहे, इकडे घड्याळाकडे लक्ष द्यायची, बाकीकडे लक्ष जात नाही. मग आपल्या चित्तामध्ये जर आपल्या ध्रुवाबद्दल विचार आला तर ध्रुव स्वरूप एकाग्रतेचा विचार झाला, पर विचार गेले. किती रे क्षणभर. काय सांगितलं, एक क्षणभर कथमपि, कशी का होईना एक क्षणभर जर प्रतीती केली तर बा जेव्हा आत्ता तू अनुभूतीने पुलकित झालास, भेद विज्ञानाची कला तुला कळाली, एक प्रसाद तुला मिळाला. हा आहे प्रसाद, आपल्या चैतन्याने आपणालाच दिलेला प्रसन्न भाव हा आहे. आणि हा प्रसन्न भाव जेव्हा येतो तेव्हा हे खरे दर्शन होते. आणि मग बहिरंगात सहजच्या भगवंतावर ग्रंथावर आरोप केला विकल्पाच्या भूमिकेत, हे ग्रंथ चांगले आहेत. पुन्हा विकल्पाच्या भूमिकेच्या कर्म कर्माकडे आलेच ते विचार, पण आले तर ती आसक्ती राहिली नाही. जी अज्ञान अवस्थेत आसक्ती होती ती राहिली नाही.
सगळं ठेवलं असेल व्यवस्थित, ग्रंथ ठेवले असेल, मंदिर व्यवस्थित ठेवलं असेल, सगळं काही व्यवस्थित ठेवलं असेल, परंतु ती आसक्ती राहिली नाही. गृहस्थी असेल तर त्याच्यावर घरदार वगैरे काय, स्त्री मुलं बाळ वगैरे सगळं काही असेल, धन धान्य संपत्ती सगळी असेल, पण ते म्हणजे माझं शाश्वत तत्व आहे हे विचार आले नाही. विकार भाव आले असतील, रागद्वेषी झाले असतील, कोणाबद्दल प्रीती, कोणाबद्दल द्वेष झाला असेल, बाळ आलं छोटस हसत खेळत आलं, प्रसन्नपणे वाटलं आणि त्याला घेतलंही तुम्ही आणि म्हटलं की छान आहे बंड्या आमचा म्हटलंही असेल, पण प्रतिती जी अंतरंगात केली ती त्याची प्रतिती केली की हा कोणीही माझा. प्रेमाने खेळले असतात, त्याच्याबद्दल जर ते प्रेम झालं तेही माझं नाही याची प्रतिती जाणवली. प्रेम करून देखील त्या बाळावर प्रेम करून देखील प्रीती, प्रेम, अनुराग, राग म्हणतात ते करून देखील त्याच्यापासून भिन्नत्व जाणवलं. आणि ते म्हणतात एक क्षण बा जीवा कर, कशाला अज्ञानात झालं, अनंत काळ झाला त्याचा परिचय तर आहेच त्याचा. काम भोग बंद कहा, त्याचा एक वेळा परिचय काय, अनंत वेळा परिचय केला. मग जरा एकदा विचार, थोडासा विचार करून बघते, काय तुझे पैसे घेतले नाहीत, काय पैसे घेतले का, त्याग काय केला नाही, दुकानावर बसल्या बसल्या, स्वयंपाकघरात बसल्या बसल्या, स्वयंपाक करता करता, जेवण खाता खाता, काय अवघड होईल, काय अवघड आहे. अहो जेवता जेवता दुसरे विचार येतात की नाही. मग जरा जेवता जेवता तुमचे सगळे खाण्याचे पदार्थ आहेत, जरा थोडस हवेशीर छानपैकी बसलेला आहात, थोडस आहे ना देवाचा विचार थोडासा, हवा तर छान आहे की छान आहे ना, फिरायला गेला आहात समजा बाहेर कुठे, आणि थोडासा बाहेरच्या हवेबद्दलचा विचार करतात, तसं थोडासा ध्रुवस्वरूप आत्मा, काय काय हरकत आहे. अहो समजा तो चिवडा आहे, चिवडा ते कैरीचं पाणी नाही, आवश्यक काय घातलं नाही, सगळं शुद्ध हा सगळं शुद्ध आहे. काय शुद्ध करून सुद्धा चांगलं करतात, उलट टेस्टदार असतं है ना. मग असं सगळं असताना खाता 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 चिवडा तोंडी लावता लावता थोडासा जरा चिवड्याबरोबर केळी आणि फळं आणि इतर जसं तोंडी लावता तसा तसा थोडा थोडा हा आत्मा मी चिदानंद भगवान आत्मा विचार करायला खाता खाता तुमचा ग्रास सुद्धा काढून घेतला नाही, तोंडात तुमचा ग्रास कसाचा पोटात आत चाललाय, परंतु तो खाता खाता एक क्षणभर जर चिंतन केलं तर आत्मानुभवाने पुलकित होता की नाही. आत्मानुभूतीचा स्वाद घेता. तुम्हाला माझं म्हणणं खोटं असेल तर यांच्याकडे असेल पुस्तक, योग साप प्राभूत नावाचा ग्रंथ, अमित गती आचार्यांचा, मला तुमच्याकडे असेल, भारतीय ज्ञानपीठचा है ना. किती आहे की तो खाता खाता सातव्या गुण सांगतो. मग मुनी काय नागा झाला म्हणून त्याला लगेच खाता खाता ते जेवतो की तुम्ही जेवता, काय वेगळं काय का जेवत नाही. तुम्ही कचरा आहे की घाण आहे की नाही पाहता, मग ते पाहता वेगळं काय करतो का. तुम्ही आपलं मासी पडली तर ती खाता तशीच खाता काय, खात नाही काय फोडणीची आहे म्हणून बरं करते काय, अवश्य खात नाही तुम्ही लोक सुद्धा, कोणी खात नाही. पाच पडली खाता काय, कोण खातो, कोणीच खात नाही. मग तर पाहतो एवढंच की दुसरं काय, म्हणजे फार काय आहे असं काय नाही. ते हायजीन शास्त्रात शिकवत नाही त्या शाळेत, आरोग्य हायजीन शिकवत नाहीत का, किंवा शुद्ध खावा, माशी बसलेले खाऊ नका, रस्त्यावरचे धूळ पडलेले खाऊ नका, नाहीतर कॉलरा पटकी होईल है ना. पटकी आली की मटकन मरून जाल, चटकन होईल. कुठलं तरी पाणी पिऊ नका, गॅस्ट्रो होईल, गॅस्ट्रोएंटरायटिस होईल. हे सगळे डॉक्टरही सांगतो, रेडिओही सांगतात, टीव्हीवरही दाखवतात. कसं पाणी पिलं घाणेरडं, टीव्हीवर दाखवत असेल की नाही, घाणेरडं पाणी पिलं आणि मग इकडून भुलभुल वाहू लागलं आणि इकडं खाय 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 म्हणून वमन होऊ लागलं, हे सगळं दाखवतात की नाही. मग हा काय फार सांगायचं का, हे आता हायजीन तुम्हाला माहिती नाही काय, माहितीच आहे हे काय सांगायचं तुम्हाला, अनुभूती माहिती नाही ती सांगायची, जरा थोडीशी टेस्ट बस लिटल बघ स्वीट है ना. उगीच थोडीशी चव घेऊन बघा ना, चिंतन बघा जेवण करताना थोडस उगीच चिदानंदाचा स्वाद, काय मजा येईल बघा तर खरं आहे की नाही. जो चिदानंद भगवान आत्मा याचा जर एक क्षणभर विचार केला तर म्हणतात अरे बुद्धीच आहे दुसरं नाही.
ज्ञानाची पर्याय कधी संपत नाही. केवली ज्ञानानेच जाणतात. आपणही ज्ञानानेच जाणायचं. मुनी ज्ञानानेच जाणतात. श्रेणी आरूढ जीवही ज्ञानानेच जाणतात. दुसरे काय बाहेरचं काय आहे? त्या ज्ञानाची चव जेव्हा आली तेव्हा मग आपोआपच मौज वाटली, आनंद आला, अतिंद्रिय आनंद भोगला, समतेचा विचार आला, शांतता आली, चित्त क्षणभर शांत झाले. आणि ही जी समता की प्रगती झाली ना पर्यायात, किंचित क्षणभर ती वितरागता प्रगट झाल्याबरोबर जे शांत वाटलं ते कसं निराकुल अपूर्व आनंद आहे बघा. ओम